राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज 6व्यांदा शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या पवारांनी बंडखोरी करत आता राष्ट्रवादीचं नेतृत्व मिळवलं आहे। त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 6व्यांदा शपथ घेतली। मुख्यमंत्री कोणीही असले तरीही अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी कायम असणार अशी मिश्किल टिप्पणी त्यांच्याबद्दल केली जाते। याला कारण म्हणजे आजवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि आता महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। 1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। 1991 साली बारामती मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणातच अधिक रस घेतला। बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा निवडून आलेल्या अजित पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। त्यानंतर अनेक सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा, वित्त, ऊर्जा अशी मंत्रिपदं सांभाळली। 1919 मध्ये अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र नंतर पवार यांनीच माघार घेतल्यानं हे सरकार औट घटकेचं ठरलं। राष्ट्रवादीमध्ये 2 गट आणि वादाची ठिणगी मात्र तिथूनच पडली। त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा अजितदादांनी नियोजनपूर्वक बंड करत शिंदे सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली। वैचारिक मतभेद असलेल्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे हे बंड वादळी ठरलं। न्यायालयीन लढाईत पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी अजित पवार यांना मिळालं असलं तरी त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। पराभवानं खचून न जाता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीसोबत प्रचंड कष्ट करत अजित पवार यांनी यश खेचून आणलं आणि राज्याच्या राजकारणात आपणच दादा असल्याचं सिद्ध केलं। उत्तम प्रशासक, कामाचा प्रचंड झपाटा असलेले नेते म्हणून प्रसिद्ध असलेले अजित पवार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत।